मंडळी, हास्याच्या बहुमतानं मनोरंजनाचं सरकार स्थापन करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर आणि डॉक्टर रुचा पै. तुम्हा दोघींचंही मनापासून स्वागत. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. चला तर बघूया, या मंचावरची स्त्री तिच्या पुरुषाला यशस्वी करते की अयशस्वी. त्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभेराव यांना. ऐका ना, ऐका ना, शांत 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 शांत. काय काय झालं, काय झालंय, काय डोकं फिरलंय माझं. तापलंय माझं डोकं. वाफा दिसत नाही. मस्करी केली, मस्करी केली. ऐका ना, ऐका ना, शांत व्हा ना, शांत व्हा. काय काय शांत होऊन काय करू? अहो मग तुम्ही काय एवढे चिड, मला कळतच नाही. मला कारण तर कळेल. मगापासून फेरच मारताय नुसते. काय झालं, काय काय कारण सांगू तुला? काय झालं, ऑफिस मध्ये काय कमी व्याप आहे मला? काय झालंय? तू माझा बॉस. बॉस कसला राक्षस आहे. राक्षस पण नाही, कालचं आलेलं पोरते. MBA इतकंच काहीतरी आहे त्याच्याकडे. तो मला बोलून दाखवतो, हे असं असलं पाहिजे, ते तसं असलं पाहिजे. काय म्हणालाय मला तो सकाळी ऑफिसमध्ये? काय म्हण, इकडे शांत, इकडे इकडे बस. मला म्हणे पृथ्वी प्रताप, यू आर जस्ट बेटर दॅन प्यून. जस्ट बेटर दॅन प्यून आहे मी? ठीक आहे ना, होतात ना अशा गोष्टी. शांत व्हा. नाही, मला पटलेलंच नाही. बस खूप झालं आता. त्या बॉसचं खड्ड्यात गेला. काय लात मारली नोकरीला. काय? सोडली नोकरी. उद्या जातो आणि सांगतो सोडली नोकरी. चल. बऱ्यात ना तुम्ही? हा बरं आहे, मी एकदम हे बरं बघा, आहे. असं डायरेक्ट असं टोकाचा निर्णय नका घेऊ. हा, घेतला निर्णय. ऐका, माझं महिन्याचा जो 10 तारखेला पगार येतो त्याच्यावर तर घर चालतं ना आपलं, आणि तुम्ही नोकरी सोडायच्या गोष्टी करता. ऐका ना, माझं पगाराचं कशात? कौतुक मला सांगू नकोस. वाळू आहे ती वाळू. 10 तारखेला हातात घेतली की 15 तारखेला निसटते. सांगते मला पगाराचा आहे. अहो पण त्याच्यावर तर आपला संसार भक्कम चालू आहे ना. असं नका ना करू. ऐका ना, शांत व्हा ना. मी नोकरी सोडली. मी काहीही करीन दुसरं, पण ही नोकरी करणार नाही आणि याचा अपमान सहन करणार नाही. काय करणार मग? नोकरी सोडून काय करणार? काय ठरवलंय? रिक्षा चालवीन. हसू नको. मी रिक्षा चालवीन. आपण राजा, आपली प्रजा. मी बघ आता, तू बघ. इतकं सोपं आहे का हो रिक्षा चालवणं? मी रिक्षा चालवीन असं नाहीये ते. काय कठीण आहे रिक्षा चालवण्यात? आ? काय कठीण आहे रिक्षा चालवण्यात? काय सोपं आहे? 2-3 लाखाची रिक्षा घ्यायची, बसायचं, कस्टमरला बोलायचं बसा, उतरवायचं, पैसे घ्यायचे, CNG ला एक 1 तास उभं राहायचं. त्याच्यानंतर मग ते जे काही CNG भरून झालेलं आहे त्याच्यातनं परत रिक्षात बसायचं, वडापावल्याकडे जायचं, हा. वडापाव खायचा, घरात परत रिक्षात बसायचं, घरात यायचं. दिवसाचे 1,000-1,700 रुपये कुठेच नाहीत. महिन्याला 30,000 रुपये. झालं माझं. रिक्षा चालवणं सोपं आहे. रिक्षा चालवणार मी. ठरलेलं माझं. काय बोलताय? तुम्हाला कळतंय? हो. हे एवढं सगळं केलं म्हणजे हा, झालं? हा. तुम्ही रिक्षाला बनलात? हो. असं नाही हो. ते बिचारे उन्हातानात कामं करतात. तुम्ही AC मध्ये काम करता. तुम्हाला जमणार आहे का एवढं उन्हातानाचं रिक्षा चालवणं? का नाही जमणार बरं, आहे? नुसतं ते रिक्षा चालवतात का? त्यांना केवढे दिवसाचे 1000 तऱ्हेचे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात, कस्टमर्स येतात, गिराईक येतात. त्यांना ते टॅकल करतात. तुम्हाला जमणार आहे का टॅकल करायला? काय कठीण आहे टॅकल करणं? कसं जमेल? मी एवढी साधी बोळी तुमची बायको, तुम्हाला अजून मला नाही टॅकल करता येत. या सगळ्यात स्वतःला साधी भोळी म्हणू नकोस ना मा. बघा 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 कसे चिडचिड करताय. तुम्हाला रिक्षावाला बनायचं एवढं सोपं नाहीये ते. ऐका माझं. काही कठीण नाही. मी ती 100 माणसं येतील ना त्यांना टॅकल करीन, पण या फालतू बॉसला टॅकल नाही करणार. अपमान करतो काय माझा? रिक्षावाला बनायचंय? हा, म्हणणार. चला बना, बना. मी कस्टमर बनते, तुम्ही रिक्षावाला बना. बघूया तुम्हाला टॅकल करता येते का. ते सोपं वाटतं ना तुम्हाला? मला दाखवा कसं सोपं येते. आपण आता? डेमो आता लगेच 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 रिक्षावाला बना. ए जा, नंतर करू आपण हे सगळं. रिक्षावाला मी बना? रिक्षा घेतल्यावर करू आपण. नाही नाही, आता करायचं, आता तू करायचं. चॅलेंज कर. मी चॅलेंज करते असं समजा. चल 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 करूया. चल. हाँ. मी रिक्षावाला. रिक्षावाला. चलो आओ बैठो. ये चल. भैया कांदिवली जाओगे? हाँ मैडम जाएंगा, बैठो. जाओ फिर. मॅडम, वेडी आहेस का नमा?
तू आता मला विचारलंस ना कांदिवली जायंगे क्या, मग चल ना आता मी हो म्हणतोय तर. डायरेक्ट काय चाल बोलता तुम्ही कस्टमरला. ए भाई देखो ये भाई क्या बोला है भाई. कोण आहेस तू, लेडी दिलीप कुमार? मग हे बाय कसला करायचं मी आहे? कस्टमर आहे. अरे मी काही करू शकते. मुळात रिक्षावाल्यांना कळू दे, जेव्हा ते नाही म्हणतात ना तेव्हा कस्टमरला कसं वाटतं. नमा, आज कस्टमर नाही म्हणाला, नाही जाएंगा तुम जाओ. भाई काय कॅन्सल आहे हा कस्टमर. मला हा कस्टमरच आवडलेला नाहीये. एक मिनिट तुम कांदिवली जायंगे क्या, हा चलो, हा नाही आना. हे काय कॉन्व्हर्सेशन आहे? रिक्षावाल्याला चॉईस नाहीये मुळात, त्याला जावं लागणार. कळलं ना. बरं ठीक आहे, मी दुसरा कस्टमर बनून येते. दुसरा दुसरा कस्टमर नीट ये नमा, ते नीट मी ये. ठरवीन ना, ते मी ठरवीन. वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक येणार, करावं लागणार. रिक्षाला सोपं आहे ना. रिक्षा में ऐसे रिक्षात कोण वर हा. लागेच खाली बस. हा. ये चल ये. दुसरे कस्टमर. हा ये बाई ग किती ते ऊन. अगं बाई या ताई, बसा ताई, चला किती तो घाम. या ना ताई, या चला बसा. कुठे जायचंय सांगा. बाई या रिक्षावाल्याच्या आरशाला तर गोंडेवाला पोपट पण नाही शिवाय. मला नाही बाई बसायचं रिक्षात. एक मिनिट, कशाला हवाय गोंडेवाला पोपट? कशाला हवाय गोंडेवाला पोपट? रिक्षात न जायचंय का पोपटावर बसून जायचंय तुम्हाला? रिक्षावर गोंड्याला पोपट तो चाहिए ना. हे काय तोंड करून आलेली आहेस तू? तुला कळतंय का? हा गोंडेवाला पोपट, आरसा तरी आहे का रिक्षाला इथे? तेच तर बोलते मी, आरसा पण नाहीये ना तुमच्या रिक्षाला, गोंडेवाला पोपट पण नाहीये. मग मला नाही वेवेला बसायचं. नमा, ही असली बाई कशाला पाहिजे? नीट बसायचं तर बस, चल. आहेत पेशन्स आहेत. अशी अनेक लोक, अनेक कस्टमर, अनेक गिराईक भेटणार. मग त्यांना टॅकल असा चेहरा करून नाही चालत. नमा, माझा वेगवेगळे कस्टमर्स येणार. मी व्यवस्थितच बसलेलो आहे, कळलं ना? हा. सारखं तुम्हाला डिवचत असते, चिडू नको. मला कोणी चिडू नको म्हटलं ना की जास्त चिड येते. रिक्षावाला हा. नीट बेरी नॉर्मल. हा नॉर्मल, चल. चिमण्या. काय वेडी आहेस का तू? काय आहे ही मिमिक्री? काय मी विक्री म्हणजे? मुळात नाना पाटेकर माझ्या रिक्षात काय येतील? अरे काय मला करूच देत नाहीयेस काही तू यार. काहीतरी नॉर्मल लोकांना जे व्यवस्थित बसतील. ठीक आहे, मोठ्या माणसांना ना तुम्ही नाही करू शकत टॅकल. लहान मुलांना मी आणते. हा, लहान मुलांना. लहान मुला बरोबर तुम्ही टॅकल करा. हा, आण. बरोबर. नीट हा. रिक्षावाला आहे. हा. हा. नमा, हा काय कस्टमर आहे ज्याची स्वतःची बोट आहे तो माझ्या रिक्षात काय येईल? आहे ना तुझी बोट, जा ना वलवत. रिक्षामध्ये बस. काय रे शेमड्या, मला तर जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हे मुद्दाम करतीयस तू. आता तू काय म्हणाली होतीस ना, मा मी लहान मुलं आणीन. ही म्हातारी कुठून आणलीस तू? अरे माझी नात आहे ना, तिला बसायचंय तुझ्या रिक्षामध्ये. एक मिनिट बोल. हे काय आहे? मला तुमच्या रिक्षामध्ये बसायचंय. अगं आले ग माझे नात. बस रिक्षा. मला तुम्ही शाळेत सोडाल का? हो सोडणार चिंगे, तुला सोडणार. ये बाळा चिंगी, ये बस रिक्षात बस. ओय काका, मला तुमच्या रिक्षामध्ये बसायचंय काका. गोट्याला. ए चिंगी, चल शाळेत जाऊया. नमा, हे काय आहे? हा गोट्या आहे ना, माझ्या चिंगीच्या वर्गात आहे, त्याच्यामुळे गोट्या. ओय काका, मला तुमच्या रिक्षात बसवलं. नमा, आता हा कोण आहे? काका, हा ना जोगिंदर आहे, हा माझा मित्र आहे. ओ काका, हा अत्यंत घाणेरडा पंजाबी मुलगा जो तू करतेस त्याला ओए काकाचं ओए काके सुद्धा म्हणावं असं वाटत नाहीये का? अरे घे ना रे, तुझ्या रिक्षामध्ये तिघांना बसव, उशीर झाला. ये जोगिंदर, गोट्या, चिंगी, ए म्हातारी, त्यांना बसव.
जा रे नाना कुठनं आले आता परत? नाना कुठनं आलेत परत? पोरांनो गाडी जा. फुले कुठनं आणलेलेस तू? चल ना ए सगळ्या ए जा रे जा. ए, काका, मला द्या ना तुमचे. ओ काका ओ मला पण द्या ना तुमचे. ओ काका ओ. नमा ओ, काका ओ. नमा नमा माझं चुकलं. मी नाही सोडत नोकरी. रिक्षावाल्याचा जॉब कठीण आहे. मी नाही टॅकल करू शकत अशी माणसं आणि इतकी माणसं. प्लीज मला माफ कर. कळलंय ना? हा कळलेलं आहे सोपं मला. नाहीये ना? सोपं आहे नाही सॉरी. हा कोणाच्याही जॉबला कमी नाही काही कोणाला कमी. एक काम कर तू आज जा. मला जरा शांत मी बसू दे. बघते माझं काय ते नोकरी सोडतायत. नाना पाटेकर आणते मध्येच. निळू फुलेंना आणलं. कितने बार बोला है दुकान के सामने रिक्शा नहीं लगाने का. झालं ना नमा. नमा संपलं ना. नमा ओ काका. नमा एक तर गॅप नाही यायचं आणि सगळी ऍक्टिंग एकदम नाही करायची नमा. चला लायसन्स नमा नको ना ग नमा. क्या बात जोरदार टाळ्या. केवळ कमाल. खूप भारी परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक या मॅडनेसवर काय म्हणतात. आहा, क्या बात आहे. मीटर डाऊन परफॉर्मन्स खतरनाक. लाजवाब. खरं तर ही पीपीची रिक्षा नसून तुझ्या टॅलेंटची रिक्षा असावी की काय अशी शंका निर्माण झाली. आणि ती जर तुझ्या टॅलेंटची रिक्षा असेल तर ती एवढी फिरवायची गरजच नाही. ती ऑलरेडी फिरलेली आहे. अफलातून म्हणजे ज्या शिताफीने तू एक कॅरेक्टर बदलत होतीस, ज्या वेगाने तो थक्क करणारा होता वेग. लाजवाब नमा. पीपी तितकीच संयत आणि उत्तम साथ तुझी होती. अप्रतिम परफॉर्मन्स. सुसाट परफॉर्मन्स. नमा ती जी बाई होती असं करणारी, जिला गोंडेवाला पोपट पाहिजे होता, ती पाहिजे. तिचं कॅरेक्टर पाहिजे. तिला आणा या मंचावरती अशी माझी नम्र विनंती आहे. पीपी सच अ स्पॉट. मला असं वाटतं की आपल्या को आर्टिस्टला, आपल्या कलिगला, आपल्या मैत्रिणीला आपण जिच्याकडे वी ऑल लुक अप टू नमा, तसा तूही करत असेल आय एम शुअर. तिला बागडू देणं आणि तिच्या बागडण्याला अजून छान रंगवणं हे तू खूप सुंदर केलंस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. नमा आय लव्ह यू. We all love you, Nama. मंडळी आता मंचावर रंगणार आहे एक पुरस्कार सोहळा. त्यामुळे आपण सज्ज होऊया एका अविस्मरणीय अशा अनुभवासाठी. आणि त्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. काय हो ईशा मॅडम, मला खूप टेन्शन आलंय हो. किती वेळ झाला, हे कसं होणार, सगळं होणार का व्यवस्थित? सारखं धस्स होतंय माझं. शांत व्हा. श्वास नाही घेताय तुम्ही. तुम्ही काय बस सांगू शांत तुम्हाला? व्हा. एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. असं काय करताय? एवढा मोठा पुरस्कार सोहळा म्हटलं की असे छोटे मोठे बदल होत राहतात. हो छोटे मोठे बदल आहेत का? हे कमाल करताय तुम्ही. चेतना भट येणार होत्या प्रमुख पाणी म्हणून, आता त्या कुठेतरी निघून गेल्या आहेत. माहितीये. अचानक आता प्रसाद खांडेकर येणार आहेत. छोटे मोठे बदल आहेत काय? काय कमाल करताय. नाही हो, पण नशीब ते तयार झाले यायला. इथे होते पुण्यात म्हणून. मग प्रयोग होता त्यांचा नाटकाचा. त्यानं बाबा विनंती केली, या बाबा तयार झाले. चांगला माणूस आहे प्रसाद खांडेकर तसा. अहो, पण आहेत कुठे ते? कार्यक्रम सुरू करायचा. पम्या आणायला गेलाय त्यांना. आता पम्या- कधी येणार आहे मग? आले, 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 आले. या ना या ना या ना आले, या ना या आले, ना आले, आले. या ना या ना या ना सध्या. पम्या, पम्या काय चाललंय पम्या? काय झालं? हो, जरा नाही, त्यांचं तुमची- चाललं. नाही नाही, खरंच तुमची चूक नाहीये. मी काय सांगू तुम्हाला. नमस्कार. व्हेरी मच हो. मी खरंच सांगतो तुम्हाला, मी मनापासून मी आय लव्ह यू हो. खरंच सांगतो. नाही मी मनापासून सांगतो. तुम्ही इथे आल्यात, मला माझं टेन्शन हलकं केलं होतं तुम्ही. अहो हरकत नाही, मी इथेच होतो त्यामुळे काही हरकत नाही. नाही एक खूप मोठं लागतो त्यासाठी. तर काय सांगू तुम्हाला, एखादा सेलिब्रिटी जाणार असेल आणि त्याचं कॅन्सल झाल्यावर त्याच्या जागी स्वतः जाणं, यासाठी खूप मोठं तुमच्या छातीत आहे हो हे. कफ कफ नाही मोठं मन आहे तुमच्याकडे. आहेच मोठं म्हणजे आहे ते आहे म्हणजे खरंच आहे. असं थँक्यू म्हणजे व्हेरी मच. बघा ना, चेतना मॅडमला पुरस्कार जाहीर केला होता केव्हाचा. 3 महिने झाले अख्ख्या कार्यक्रमाची तयारी करतोय आम्ही. 3.5 महिने करतोय. नाही तर काय, आणि अचानक म्हणाले जमणार नाही. असं चालतं का?
चेतना येणारच होती म्हणजे तिचं सगळं ठरलेलं पण काल तिची साताऱ्यात एक सुपारी होती. बघा हे असं करतात सुपारीसाठी ह्या नाही नाही चुकीचं आहे. साहेब, हे पूर्ण ऐकून घ्या. त्या सुपारीमध्ये इव्हेंटमध्ये ती प्रेक्षकांना माकड करून दाखवताना स्टेजवरनं पडली. अबे, मी सुपारी करताना माकड करून दाखवतो. हा म्हणजे एकाच वेळी तिचा हात आणि शेपटी दोन्ही तुटले. एक हात असा ठेवतात आणि शेपटी अशी करतात. ते दोन्ही हात त्यांचे तुटले, फ्रॅक्चर झाले. ती पण कमालच आहे हे सेलिब्रिटींचं कमालच आहे असं माकड म्हणजे नवलच आहे, मी कधी पाहिलं नाहीये म्हणजे. असं आपण चेतनाच्या माकडावर गप्पा मारायला नाही आलो नाही, नाही ते आपण बिलकुल. सुरू करूया. हो, Yes, सुरू anyway. करूया. हा, so ती आता हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून ती येऊ शकत नाही. हा बरोबर आहे ना, हात फ्रॅक्चर झाला पुरस्कार कसा घेणार, म्हणून आल्या नसतील त्या. हा हा कोण आहे? याला वर यायला देऊ नका, दाबून टाका जागेच. हो हा कार्यकर्ता आहे आमचा पम्या. नको ना हे करू. पण पम्या बॅनरचं काय झालं? काय झालं ईशा मॅडम? हे मला चालणार नाही. बॅनरचं काय झालं मला बॅनरचं सांगा. काय झालं पण मी तुला सांगितलं अरे ये डांगे, ये डांगे, तू पण काय कोपऱ्या कोपऱ्यात लिहित बसतो रे. पाठव ना मागे आहेत काय पोरं. ये अरे फिरवा ना, बॅनर फिरवा ना वावा. बॅनर हे मागेच आहे, मागेच केलेलं आहे बॅनर. हो अहो, असंच आहे का? वा, वा. जाऊ दे, जाऊ दे. घ्या, सावकाश सावकाश घ्या. सावकाश, सावकाश. अरे, अरे, अरे. सावकाश सावकाश. वा वा वा. नाही नाही घाबरू नका, ते सवयीचे नाहीत ना ते. नाही, नाही, ते गेले. छान आहे. हो छान छान. अरे बाबा. हा ते जरा सांगितलं होतं. हे काय आहे? हो, हे जरा जरा हे काय केलंय? माफ करा, थोडी थोडी गडबड झाली, माफ करा. थोडी नाही ही थोडी नाही आहे गडबड, ही खूप गडबड केली तुम्ही. हे काय कुठला बॅनर आहे हा? त्याच्यात ना मॅडम येणार होत्या ना, म्हणून असं झालं. आणि तो आमचा डिझायनर आहे ना, त्याचं टायमिंग उत्तम आहे हो. बरोबर कार्यक्रम असला की गावाला जातो. मग ऐनवेळी कोण सगळे बदल करून देणार, म्हणून आम्ही याला काय म्हटलं, त्याच चित्रावर यांचा फोटो लाव. त्यांनी केलं ते. वेळ नव्हता ना तेवढा म्हणून पटपट झालं जरा. आपण अख्खा फोटो लावा ना. हे कसं आहे ते? हा, हे ठीक आहे. जाऊ द्या ना. नाही ते थोडस समजून घ्या आता, काही हरकत नाही. ऍडजस्ट कराल का आणि एक थोडं? मिनिट, हा. हे काय लिहिलंय? महाराष्ट्राची लाडकी प्रसाद खांडेकर. महाराष्ट्राची लाडकी. पम्या हा, पम्या इथे हा सर बोला. काय घोळ केलायस मला सांग बघू, काय घोळ केलायस? तुम्ही काय बोललेले सर, जिथे जिथे चेतना आहे तिथे तिथे प्रसाद खांडेकर टाका. अरे हो. आपण टाकलेला आहे. अरे पण हे लाडकी लिहिलंय ना बाळा. लाडकीचं काय होतं? पण आहेत ना महाराष्ट्राची लाडकी. येडाय का हो जरा? अरे महाराष्ट्राचे लाडके प्रसाद खांडेकर असं असेल ना. जाऊ द्या प्लीज ना. चिडू नका. ऐका ऐका माफ जरा करा. प्लीज तुम्ही चिडू नका. घाई झालेला आहे आम्हाला, वेळही मिळाला नाही. विचारा ईशा मॅडम ना. चुकून झालंय, माफ करा. हे काढून टाका प्लीज. ऍडजस्ट करा ना थोडं. थोडस हा बॅनर बघून हसतायत अहो लोकं. नाही हसत आहे तुम्ही, बसा तर खरं ना. नाही हे हो. कसं एवढं गोरे हे काय? नाही नाही चला ऐका ना, कार्यक्रम जाऊ द्या सुरू ना. करा. चला, Adjust चला. करा थोडं. थोडं ऍडजस्ट माफ करा. करा. काही कोणी बघत नाही. हो, चला हो. चला चला या. माफ करा. एकदा सुंदर संगीत द्या. स्वागतम सुस्वागतम. हे काय? हे थोडं वर्किंग केलेलं आहे. तुम्हाला वाटतंय वर्क होतं? सांग. करा करा. स्वागतम सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूत्रसंचालक समीर चौघुले. आणि मी ईशा कवितके तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पिंटू मामा कला गौरव पुरस्कार 2024 मध्ये. एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि नाट्य उपासक पिंटू मामा हे फार मोठे कलाकार होते, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या स्मरणार्थ आपण नेहमीच एका विनोदी कलाकाराला हा पुरस्कार देतो. आणि आज ते सौभाग्य लाभलेलं आहे प्रसादताई खांडेकर यांना. चुकले इथे. हा काय काय चुकलं का मग? तुम्ही प्रसाद ताई बोललात.
हो नाही प्रसाद ताई बोललात तुम्ही सॉरी चेतनाताईंचं तोंडात बसलं होतं ते बदला प्रसाद दादा प्रसाद पशा काही बोला प्रसाद ताई नाही चालणार माफ करा आम्ही सुधारतो माफ करा सुधारतो. तर प्रसाद जीनची जीनची घेतलेला आहे हे प्रसाद जीनची ची अशी वेगळी काय करा प्रसाद जीनची अशी काय वेगळी ओळख करून देणार मी आता वा जी राहते सगळ्यांच्या मनामनात ती प्रसाद खांडेकर जी माकडुड्या मारते टणाटणा ती प्रसाद खांडेकर तुम्ही सांगा हे जुळतंय का तुम्हीच सांगा नाही तुम्हीच सांगा ऐका ना. जी राहते मना प्रसाद खांडेकर हे जुळतंय खांडेकर इथे कोणालाही कळत हे नाहीये कोणी बघत चेतनाच्या जागी ते फक्त माझं नाव घेत हो मान्य आहे मला पण इथे कोणीही बघत नाहीये स्टेजवर काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं ना की त्यांना चालतं तुम्ही बसा ऐकत हे आहे. पाया पडतो बाबा तुमच्या खरं इथून प्लीज बसा तिकडे हे करू नका कुठे अडकलो? तर मंडळी आज अवतरलेली आहे हास्य जत्रेची अप्सरा हास्य जत्रेची अप्सरा नाही हे आज अवसरलेली आहे अवसरलेला आहे हास्य जत्रेचा हा पसारा हापसारा हा साबारा चौगले खूप इन्सल्टिंग होत नाही मी करतो ऍडजस्ट करतो माफ करा. यांची ओळख करून घ्यायची म्हटली तर त्यांच्या लहानपणीच जावं लागेल खरंय मुळात ती कबड्डीपटू कबड्डीपट्टू अरे आम्ही चेतना होती कबड्डीपट्टू तिचं मला मी क्रिकेटपट्टू होतो क्रिकेटपट्टू बोला ऐन वेळी एवढे बदल नाही करता येणार हो भाषण त्याच्यावर आहे ना एवढे करायचे पट्टू सेम आहे पुढचं बदलतं ना सगळं adjust कबड्डीच्या करा. जागी क्रिकेट करा मी का त्यांना समजावायला जाते नका ना जाऊ कशाला तोंडाला तोंड लावता अहो, येत नका आपल्याकडे काय टेन्शन आहे 1.5 तासात काय आम्ही उभे केलंय आमचं आम्हाला माहितीये नाही, कृपया सुरू करा पुढे तर मुळात ही कबड्डीपटू हो मी कबड्डीपट्टू बोला कबड्डी खेळता खेळता कधी अभिनयाने तिला खो दिला आणि तिची आटली बाटली फुटली ते तिलाच कळलं अगदी, नाही हे काय चाललंय चौगले हे दुरुस्त करतो मी रसिका हो प्रसादजी खांडेकर यांनी अभिनय करता 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 खूप वर्ष काढली पण या सगळ्या वर्षांमध्ये त्यांच्यातली एक नृत्यांगना मात्र स्वस्थ बसली नाही रसिका हो त्यांनी स्वतःची कला जोपासताना भरतनाट्य मंदिर शिकले भरतनाट्यम असतं ते भरतनाट्यम मंदिर का शिकेन आणि मुळात होय चौगले कबड्डीपट्टू एक वेळ पटेल मी भरतनाट्यम चुकून किती अजिबात सुंदर छान मग आयुष्याच्या एका नाजूक वळणावर यांच्या आयुष्यात आला एक कवी मंदार चोळकर हे अति चाललंय माझ्या आयुष्यात माझी बायको आली तिचं नाव अल्पा आहे तेव्हा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही हे ज्यांनी लिहिलं त्या अल्पाचोळकर. त्यांना एकदा ह्याच चालीत ऐकवाल आधी उंबऱ्यावर मग नंतर गाभार आहेत झिंजिण्या येईपर्यंत मारतील तुम्हाला असं का बोलतोय जी? अरे तुम्ही हे सगळ्यांसमोर नका बोला मी करतोय ना मुळात प्रयत्न माझ्या बायकोने हे गाणं लिहिलं नाहीये अल्पा खांडेकर तिचं नाव आहे ती हाऊस वाईफ आहे ओके ठीक आहे कंटिन्यू नका बोलू कसं चला हाऊस वाईफ प्रसाद खांडेकर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि कंटिन्यू पुढे राहू दे ते नाही हाऊस वाईफ नाही महाराष्ट्रभरात कधी गोड कधी तिखट प्रसाद खांडेकर हे म्हणून ओळखले चेतनाचं आहे जातात. हे चेतनाचं वाक्य आहे. कधी गोड कधी यांचं तिखट वाक्य. चेतना भट प्रसाद खांडेकर सर सर हा. ते हास्य जत्रेवाले यांना बोलतात ते घ्या हा ते घ्या हा, प्रसाद खांडेकर कॉमेडीचा आंबट डेकर प्रसाद खांडेकर. ऍसिडिटी तू पित्त ऍसिडिटी तू प्रसाद तसा आहे आंबट डेकर आहे मी नाही पम्या तसं नाहीये ते प्रसाद खांडेकर कॉमेडीचा डबल डेकर सर प्रसादजी कृपया चिडू नका अत्यंत मोठी अशी सरप्राईज आहे तुमच्यासाठी तुम्ही ज्यांच्या बरोबर काही वर्ष घालवलेली आहेत त्या तुम्हाला आता एक कौतुकपर संदेश देणार आहेत कोणी आलं ही होय तुमच्या अगदी जवळची ती व्यक्ती आहे ती इथे उपस्थित राहू शकलेली नाही पण व्हिडिओद्वारे त्यांनी त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तुम्हाला फार आनंद होईल ही एक सरप्राईज होती तुमच्यासाठी हे असं काहीतरी हो येस तुम्ही नक्की तुमचा राग विसरून जाल आता खूप आवडतील कृपया एव्ही प्लीज येस नमस्कार मी स्मिता डमडुस्के ची वर्ग शिक्षिका खरं सांगू का मला ना अजूनही आठवते वर्गात सगळ्यात उठून दिसणारी चुणचुणीत मुलगी अशा 2 वेण्या घालून असा फ्रॉक हलवत जेव्हा वर्गात यायची ना मला ना खरंच वाटलं नव्हतं की पोरगी इतकी मोठी होऊन अशी मोठी सेलिब्रिटी वगैरे होईल
त्याचा एक किस्सा मला आठवतोय एकदा बंद कर. नाक टोचून वर्गात आली होती आणि बाप रे एवढी रडत होती मी शेवटी तिला सांगितलं शांत हो बाळा शांत हो. थांबवा, हे बंद करा. बंद करा ते. कोण आहे? हे नाहीयेत माझे. तुमच्या शिक्षिका आहे. माझ्या शिक्षिका नाही त्या चेतना ढमढुसके फंबू माझं कोणी नव्हतं असं. आणि काय बाई मी नाक टोचून 2 वेण्या घालून फ्रॉक घालून जायचं. 2 वेण्या हे इतके महत्प्रयासाने आले. 2 वेण्या कधी बांधू मी? नाही सर हे तुमच्यासाठी नाहीच आहे, ते चेतना मॅडम साठीच होतं. ते एडिट करून आम्ही मध्ये प्रसाद खांडेकर टाकलेला आहे. ह्याला लास्ट मोमेंटला कार्यकर्ता केला. नाही. असं काय ह्याला शांत बसवा. हो, हे शांत हे मला माहिती आहे. प्लीज. कळलं? माफ करा. शांतपणा करता. आणि 1 मिनिट त्यांचं तो एव्ही चालू असताना मध्ये मध्ये कोण पुचकलंय? कोण आहे ते? ओळखा बघू कोण आहे? मी आहे. मॅच झाला की नाही आवाज त्या ताईंचा? आमच्या सरांना सगळ्यांचे हुबेहूब आवाज काढताय. ते ताईनं जरी कळलं नाही की हा आवाज, मी कधी हे बोलले एवढं तर उभं गप्प बस. खड्ड्यात गेलं तुमचं 16 आणि काय फालतू आल्यापासून चेतनाच्या जागी फक्त माझं नाव चिपकवलंय तुम्ही. जरा चेंजेस करता येत नाही? अरे पण चिडायला काय झालं, थोडंसं ऍडजस्ट करा ना तुम्ही. मानपान करतोय नाही आम्ही तरी किती करणार आता? काही माणसाच आहोत ना आम्ही. 1.5 तास काय राबतोय आमचं आम्हाला माहिती आहे. काय माहिती का तुम्हाला काय मी केलेलं आहे? तिकडे 12 सुवासिनी आहेत, त्यांना तुमची ओटी भरायची आहे. मी त्यांना रोखून ठेवले. झालंच का? माझी ओटी भरायची वेळ लागलाय का? मला नाही थांबायचं. अरे तेच म्हटलं मी. अरे मला नाही थांबायचंय. ऐका ना सर, तेवढं एक माकड करून द्या ना, पोरग उभे आहेत सगळे. हे माकड करायचं ना. धमाल परफॉर्मन्स आणि धमाल कॉन्सेप्ट सुद्धा मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स होता. मॅड. मला असं वाटलं की इथे जुगलबंदी तर चाललीच होती, पण तुमच्या एक ज्या बाजू होत्या ना की तू जबरदस्तीने आलायस, हा इतक्या अर्थतेने सांगतोय की तुम्हाला माहिती आहे का आम्ही दीड, ते त्याच्यातली जेन्युइनिटी कुठेही हरवली नाही. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पम्या मस्त. ईशा काय तू कमाल जागा काढल्यास, छोट्या मायक्रो जागा काढल्यास आज. फारच ब्रिलियंट. मला खूप आवडला तुझा परफॉर्मन्स. भावा कडक. फार छान चिडत होतास. आणि समीरजी तुम्ही पण खूप सुंदर केलं. मला असं वाटतं हे अवॉर्ड तू स्वीकारायला पाहिजे होतास, हा पुरस्कार. कारण मला असं वाटतं की हा तू सगळ्या स्त्री पात्र जेवढी केलेस त्याला ही दाद होती असं मला वाटतं. सई वा. तर ते तू स्वीकारावंस कधीतरी. मजा आली. येस. मध्ये येणारा प्रसाद खांडेकर पण आम्हाला खूप आवडलं. दॅट वॉज चेरी ऑन द केक. डॉक्टर मानसी यांना विचारूया की त्यांना हे प्रहसन कसं वाटलं. एक्सलंट परफॉर्मन्स. सगळ्यांचे परफॉर्मन्स बेस्ट. म्हणजे खरंच महाराष्ट्राची हास्य जत्रा जे आपण म्हणतो ना की घराघरात हसवणारं जे एक मोठं औषध आहे ते तुम्ही सगळ्यांना देताय. थँक्यू मानसी ताई. थँक्यू सो मच. वेलकम. मंडळी, एका पोलीस स्टेशनमध्ये लागणार आहे एक निकाल, पण तू काही केसचा नाहीये. चला तर मग तिथे प्रत्यक्षात जाऊनच बघूया की हा निकाल नेमका कशाचा आहे तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस कलाकार. सोडा काय सोडा हा चोऱ्या करतो आमच्या एरियात. सोडा म्हणतो. तुझ्या आई बापाची चूक आहे रे. बुरटा चोर. हा शाळेत गेलास तू? हा शाळेत गेलास, शिकलास तू? तुला मुलगा आहे? एक मुलगा आहे. शाळेत त्याला घातलास का? नसेल घातलं ना. शिक्षणाचा अभाव रे. शिक्षणाचा अभाव. हा बाय माझा मुलगा 10वीला आहे. हा त्याला शिकवलंय, मोठं केलंय. तुझं काय? हा संस्कारांचा प्रश्न आहे रे. शिक्षणाचा अभाव आहे रे. मोरे कुठली कलम लावलीत? 4 काजूची, 2 आंब्याची आणि 20 फणसांची लावलेली आहे. मोरे काय ना, आज माझा पहिला दिवस आहे. मला असं कॉमेडी करून भस्कन घाबरवू नका. मग तुम्ही कॉमेडी करा. मी कॉमेडी करू हा मग तुम्ही घाबराल. मग मीच करतो. हा मग अहो कलम म्हणजे गावची कलम नाही. हा. ही आपली इथली कलम. अच्छा ही कलम त्याला लावलेली नाही आहेत का? अजून गुन्हा सिद्ध झालाय कुठे?
तुमचा जावई येतो नाही भाऊ. जावई आहे लावा त्याला कलम लावा अशी कलम लावा ना सडला पाहिजे आयुष्यभर जेल साहेब मी तुमच्या पाया पडतो वाटल्यास मी तुमच्या एरियात परत चोरी नाही करणार. काय म्हणालास तुमच्या एरियात परत चोरी नाही आमच्या करणार. एरियात चोरी करणार नाही मग कुठल्या एरियात करणार पप्पा मला पप्पा म्हणतोय नाही, नाही. पप्पा आहे मी तुझा नाही नाही इकडे आवाज आला पप्पा तिकडे. मम्मी मारते पप्पा. अरे हे अगं काय काय अगं, काय का का त्याला मारतीयस त्याला इथं का आणलंयस पोलीस स्टेशनला विसरलात ना? ए वेडे विसरलं मी आणि वेडे आहेस का ग? आज काय होतं ते विसरलात ना? काय आज काय विसरलात आज काय खरं नाही बायको समोर तुमचं. वहिनी वाढदिवसानिमित्त तुम्हाला ही पृथ्वी भेट. हो वाढदिवस नाही हो माझा, ते विसरलं तर चाललं असतं मला. वाढदिवस नाही आहे हो इकडे या तुम्ही काय आज आहे काय पण याचा 10वीचा निकाल होता तो विसरलात. अरे हो खरं याचा 10वीचा निकाल आहे ना. ए चोर कळलं का बघ माझा मुलगा 10वीचा निकाल पण तू मारती कशाला याला हा हे काय रे टक्के कमी पडले तुला घाबरू नकोस ग आणि तू पण काय 10-12% मागे पुढे चालतात 10-12% मागे पुढे चालतात. 12% पडलेत त्याला. आपण सांगायचो ना, कसं कोणाला तोड दाखवू मी? बाळ निखिल तुला 12% पडले अरे परवा मला काय म्हणालास एक अंदाजे 85 पडतील म्हणून पप्पा तेवढेच पडलेत मग 600 पैकी 85 मार्क मिळालेत मला. म्हणजे मी मार्क बोललो होतो टक्के नव्हतं बोललो. कसा बोलता बघ पट्टा काढ पट्टा काढ फक्त मारायचं माहिती नाही मला. पट्टा काढ. साहेब 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 2 मिनिटं मला ह्यांच्याशी बोलायचं होतं देता का? खूप महत्वाचं काम आहे. बरं मोरे बायकोशी बोलून घ्या नाही नाही, ही आज माझी बायको नाही आहे. साहेब कोणाची बायको आहे आज ही? माझी बायको आहे. वासाडे पटकन बोल ना. बोलून घ्या चला काय ते बोललो असतो पण तुम्ही मध्ये फट द्याल ना डायरेक्ट बोलता. अहो अहो गप्पा काय मारताय आनंदाची 1 मिनिट साहेब पेढा घ्या ना. ताई तुम्ही पण घ्या पेढा घ्या. काय झालं काय? सांगते पेढा घ्या पेढा मला घ्या, तू पेढा पण घे पेढा. अहो आपल्या दत्तूला 10वीला 96% मिळाले. 96%. किती? 96%? पप्पा मला माफ करा. पप्पा मला माफ करा, मला 4% कमी मिळाले पप्पा. 96% पडलेत. इकडे तिकडे होतं ना काय एवढं काय बस. ए ए ए ए चोरा ऐक ना ए चोरा ए हा तुझा मुलगा आहे हो 96% 100%. नाही 100% तुझाच मुलगा आहे पण त्याला 96% मिळाले हो हो हा बघ माझा 12% ओ नाही आई शप्पथ 100%. 100% माझाच मुलगा आहे तो पण त्याला 12% मिळाले ना वा वा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. वा 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 अरे पोरा माझं आज नाव काढलंस तू. हो मोरे जात आहे पोराच्या पालक सभेला कोणाचा पोरगा आहे कौतुक कोणाला आहे नाही नाही, साहेब कौतुक करायला पाहिजे. 96% म्हणजे काय खायचं काम आहे काय साहेबानू? मला ना माझे शाळेचे दिवस आठवलं. तुम्हाला पण 96% पडले होते नाही शेवंताला. शेवंत कोण शेवंत सहस्र बुद्धे. शेवंत सहस्त्र बुद्धे कोण ती माझी शाळेतली क्रश होती का नाही? पण कॉंग्रॅच्युलेशन पोरा तुला 96% मिळालं. 96%. हा अच्छा हा 96% म्हटलं की शेवंत आठवते ना. त्याच्यानंतर काय झालं शेवंतातनी माझा 96चा आकडा पडला. 36चा आकडा असतो. थोबाड फोडीन. एवढं तरी तुला गावला असता कौतुक केलं असता. नाहीतर काय? काय बोललो होतो तुम्ही हा पोराला शाळेत घातलायस काय? तुमच्या पोराला 12% आणि ह्याला 96% मिळालेला आहे. या बुरट्या चोराच्या पोराला 96% आणि याला 12%. सगळं ना तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे माझ्यामुळे का मी असे पेपर लिहिले का तेवढे पण नसते पडले मग. कसा बोलता? पट्टा काढ माझा, पट्टा काढ. मारून काय होणार आहे का आता? मारून काही टक्के वाढणार आहेत का त्याचे? हो टाके पडतील टक्के थोडी वाढणार आहे. तुमच्या मुलाचं खरंच कौतुक आहे. 96% मार्क. तुम्हाला सांगतो वहिनी म्हणजे हा लहानपणापासून हुशार असणार. हो हा हुशार आहेच. हुशार म्हणजे तो आहेच पण तुम्ही असा भेदभाव करू नका जर मला चुकीचं वाटतंय. म्हणजे कसं एखादं मूल जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा निसर्ग कधी भेदभाव करत नाही की तुमचा मुलगा हुशार माझा मुलगा ढ माझा मुलगा हुशार तुमचा मुलगा ढ. सगळ्या मुलांना कशी सारखी बुद्धिमत्ता देतो. आता एक असं पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण कसं संगोपन करतोय आपण त्याला कसं वाढवतोय घडवतोय या सगळ्याचं ना आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. हो आणि पालक म्हणून नियोजन महत्वाचं ना. म्हणजे सकाळी मुलाला लवकर उठवायचं व्यायाम करायला लावायचा नाश्ता द्यायचा अभ्यासाला बसवायचं शाळेतनं आल्यावर मग 2 तास खेळायला पाठवायचं रात्री झोपायच्या आधी दूध प्यायला लावायचं हे सगळं नियोजन पालक म्हणून आपलंच कर्तव्य खरं नाही का? अगदीच.
म्हणजे हे सगळं तुम्ही केलेलं आहे हा. तुम्ही उभ्या राहा जरा या माझ्या मिठीत काय कसलं नियोजन करताय? अरे कसं आहे नियोजन करणारी मी बाई पाहिली ना की मला भरून येतं हो ओ मोरे काय चाललंय? पोलीस स्टेशन आहे, गणवेश आहे, जरा शिस्त बाळगा. दुसऱ्यांना शिस्त लावा. पोराचं काय बघू नका 12% पडले त्याला. अगं याला 12 पडलेत, माझा दोष आहे का? मी याचा अभ्यास घ्यायला हवा होता. मला वेळ असतो का? आमचे हे वेळ काढतात पण हो म्हणजे रात्री उशीर झाला ना, चोरी करायला गेले तरी पहाटे 4च्या ठोक्याला घरात येतातच नाही का हो? म्हणजे चहाचा घोट घ्यायच्या आधी ना दत्तूला उठवतात, म्हणतात उठ बाळा 4 वाजलेत, 2 कॉमेडी स्किट बघ. स्किट बघितलं कसं मन आणि हे बुद्धी एकदम अशी फ्रेश होऊन जाते ना. आणि मग 1 तास वेळ लावून ना सुवर्ण संच पत्रिका सोडवायला लावतात. काय म्हणजे सुवर्ण संच पत्रिका? येस सर. हे सगळं तुम्ही करताय? मीच घेतो सर सगळं. मोरे खुर्ची घ्या. सुवर्ण नाही छान बरं वीर नाही नाही त्यांनी खूप मेहनत घेतली हे सगळं. जरा नीट समजावून सांगा सर. हा मी सुवर्ण क्षण सोडणार नाही. सांगा नीट समजावून सांगा. मोरे वा. काही तर अहेरला यायला बसलाय. उठा नाही, म्हटलं उठा इकडचे. खुर्ची मागवलीत ना म्हणून. साहेब, चोर साहेब या जरा. या तुम्हीच चोर साहेब, तुम्हीच या जरा. या ना, या ना. मला जरा ते जाणून घ्यायचं सुवर्ण संच काय. जरा प्लीज बसा ना. सर या ना, तुम्ही या. याच्यावर बसा. बसा प्लीज प्लीज. बसा ना. ते काय म्हणाला सुवर्ण संच काय? तुम्ही खाली बसलात. हा मला सांगा ना प्लीज. ऍक्च्युली ते ना महत्वाचे प्रश्न असतात ते आपल्याला यांच्याकडून ना सोडवून घ्यायचे असतात. कसं एकदम पाल्याचं आकलन वेगळं असतं आणि त्याच्या आकलनाचं प्रकटीकरण वेगळं असतं. आकलनाचं मला सोपं करून सांगा ना मला. सोपं म्हणजे बघा कसं आहे, काही मुलांचं पाठांतर चांगलं असतं. बरोबर. त्यांना ना प्रश्नांची उत्तरं नीट कळलेली असतात. फक्त ना ऐन टायमाला गोंधळ होतो. परीक्षेच्या वेळी ना ते सगळे विसरून जातात. विसरून. बरोबर आहे. हे कशामुळे होतं? परीक्षेची भीती, पहिलं काय वेळेच्या बंधनाची भीती. मग इथे आपला कस लागतो. इथे आपण त्याला शिकवायचं असतं, त्यांचा सराव करून घ्यायचा असतो. हे जे संच असतात ना ते सोडवायचे असतात आणि त्याच्यावरून सराव करून घ्यायचा असतो. हो आणि वेळ लावू ना हे सगळं. हे सगळं तुम्ही करून घेता? हा मी करून घेतो. बापरे केवढं लक्ष देता हो मुलाकडे. नाहीतर हे कधी विचारलं का याला की बा कसा चाललाय अभ्यास? काय यायचं काही दिसलं नाही की फक्त फटकावायचं. ती स्टेशन मध्ये राहिलेली 3rd डिग्री कधी कधी घरी येऊन देतात. यांना ना कैदी आणि मुलं याच्यातला फरकच नाही कळला कधी. मी असा वागायचो माझ्या मुलाशी? तर आम्हाला कसं माहिती आहे सर साहेब? अगं याला मी विचारायचो की काय कसं चाललंय. हा म्हणायचं मस्त चाललंय. पप्पा अभ्यास मस्तच केला होता. परीक्षेला ते केलेलं आठवलं नाही. कसं बोलतोय बघ. पट्टा काढ माझा. 5 बदाम द्यायचे ना भिजून तुला. बदाम मी दत्तूला शेंगदाणेच द्यायचे. शेंगदाणे म्हणजे कळलं नाही म्हणजे सर ऍक्च्युली ना ते मला पटतच नाही. बदाम म्हणजे कसं बडेजावपण आहे. हा. शेंगदाणा म्हणजे कसं आपुलकी आहे, आत्मीयता आहे. म्हणजे काही जमिनीच्या वर वाढतं, काही जमिनीच्या खाली. जे जमिनीच्या खाली वाढतं ना त्याच्यात पोषक द्रव्ये जास्त आहेत. कळलं का? आणि हे बदाम बिदाम आहे ना हे श्रीमंतांचे चोचले आहेत. मी कसा भुरटा चोर आहे, मला शेंगदाणा परवडतो. मुठभर शेंगदाणे. पण याच्या मागे एवढा सखोल अर्थ आहे. हो सर, लय खाली घुसले. शेंगदाणे खाऊन 96%, बदाम खाऊन 12%. अरे हे बघा तुमचं लक्ष नाही पोराकडे. लक्ष नाही तुमचा पोराकडे. तुम्ही जर वेळेत जर लक्ष द्यायला असता ना ती ही वेळ आली नसती. बाबा वेळ द्यायला ना घरी असायला पाहिजे माणसाने. एकट्या माणसाने काही होणार नाही. सगळ्यांनी दोघांनी मिळून वेळ दिला पाहिजे ना. वहिनी तुम्ही उगाच चिडचिड करताय. यांचा काही दोष नाहीये. पुरुषांच्या मागे पण किती व्याप असतात नाही का. आता आमच्या यांचंच घ्या ना. आता थंडीचे महिने चालू होते, हिवाळा, यांचा चोरीचा सीझन ना. हो म्हणजे कसं लोक थंडीमध्ये अंथरूण पांघरून घेऊन झोपलेली असतात. बाहेर कुत्री पण मुटकुळी करून झोपलेली असतात. त्यामुळे यांना चोरी करायला बरं पडतं. तुम्हाला सांगते याचा वापर केला त्याने, फायदा घेतला. 30 दिवस घराच्या बाहेर चोऱ्या करत सुटले होते. मी म्हटलं हे चुकतंय तुमचं. मुलाची परीक्षा तोंडावर आली आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का? मग त्यांनी पण मनावर घेतलं आणि मग डिसेंबर पासून वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलं. वर्क फ्रॉम होम? अहो चोर आहेत ते. ते काय घरी बसून चोऱ्या करायचे? ऍक्च्युली काय माझे 3-4 मोबाईल होते. मी ना सगळ्यांना फोन करायचो आणि त्यांना सांगायचो काय तुमच्या नंबरवर जो आता OTP आला ना तो मला पाठवा. मग ते पाठवायचे. मग मी त्यांच्या अकाउंट मधले पैसे काढून घ्यायचो. पण एक प्रामाणिकपणे सांगतो, कसं ते कपाट फोडण्याची गंमत आहे ना ती अशी OTP मधून पैसे चोरण्यात नाहीये. नाही ना. गप्पा बसा हो. वेळेनुसार आता अपग्रेड व्हायला नको का? किती वेळ दगदग करत बसायचं. पण परीक्षेच्या वेळेस पप्पा घरी असल्यामुळे मला खूप सपोर्ट झाला. हे कर्तव्य आहे ते माझं. चोराला बापाचं कर्तव्य कळतंय, तुम्हाला कधी कळणार हो? ती चौकशी केली का माझ्या लेकरांची कधी? साहेब या वयात मुलांची मनं खूप खूप नाजूक असतात आणि पालक म्हणून आपणच त्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही.
आणि आता एकदा फेल झालाय म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही, नाही नाही, होत आणि- ना. आता ऑक्टोबर येईल, मार्च येईल, तेव्हा बसवा परीक्षेला बसेल तू. पास होशील ना रे. आणि अगदीच काय झालं नाही ना सर तर मी रात्रीचा तुमच्या घरी चोरी करायला येईन मग त्या फावल्या वेळेत ना त्याचा अभ्यास पण घेईन आणि त्याला नोट्स पण देईन. तुम्ही अभ्यास घ्याल तेव्हा कशाला तुम्ही आता चला, मला काही प्रॉब्लेम नाही. चला. तुम्ही आता चला हे काय काय अगं तो चोर आहे त्याचा आम्हाला कबुली जबाब घ्यायचा आहे कुठे चाललीस कबुली जबाब ना आपण लिहून दिला पाहिजे की आपण आपल्या पोराच्या संगोपनात कमी पडलो, आपलं दुर्लक्ष झालं म्हणून तो नापास झाला. दुर्लक्ष वने माझ्याच्या अभ्यासावर दुरून लक्ष होतं विचार त्याला. हो कोणते कोणते विषय त्याला? हे बघ सांगतो मी तुला पीटी आणि हे काय असतं रे हेच पीटी बाबा. तुला 2 पीटी होत्या अभ्यासक्रमात अहो एकच मग कसला अभ्यास करत असतो तुमचं नव्हतं लक्ष. तुम्हाला पॅरेंटिंगच्या विषयात 0 मार्क मिळाला पाहिजे. भाऊ चला ना मला द्या ना मी आता अभ्यास. वहिनी तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे ना सगळे नोट्स आहेत. लगेच अभ्यासाला चल. वने अगं ऐक ना हे बाळा ए, ह्याच्याकडनं करून ए, घेतील ना, दत्तू चला. अगं वने नीट करून तुम्ही तपास करून घ्या त्याच्याकडनं. करू द्या अभ्यास करू काळजी घ्या. कर्तव्यात कमी पडलो तुम्ही बाकी काही नाही मोरे लक्ष नाही बाप म्हणून हरलो मी खरं नाही, सांगतो. बरोबर आहे. नाही साहेब माझा मुलगा माझ्यामुळे फेल झाला. हो ना नाही, काळजी करू नका साहेब मी सांगतो ना पुढे काय मी करायचं. सांगाल ना या प्लीज इकडे. प्लीज बस बस सर या. बस असं- मी बसतो खाली खाली बसताय? हो 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 मी वरती सांगा. बसतो. हो. एक सेकंड मोरे जरा ती फाईल घ्या ना जरा. बरं बरं एक मिनिट साहेब हा. खरं म्हणजे ना मला शाळेत असताना चोर व्हायचा होता. मी निबंध पण लिहिला होता मी चोर झालो तर. पण शेवंतान काय केलं माहिती काय पोलिसांवर निबंध लिहिला आणि तिथं माझा 96चा आकडा पडला का नाही. मोरे अभ्यास चाललाय ना हा, शांत बस. अभ्यास 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 सांगा काय? ते तुम्ही काय मुळात ना पहिल्यांदा काय करायचं आपण ना मुलांना रिलॅक्स करायचं त्यांच्या मनातली ना भीती काढून टाकायची सर. श्री हा. नाही श्री नाही श्री नाही. वा वा, हे काहीतरी आगळंच घडलं आता इथे, पण त्यामुळे फार मजा आली. मस्त. प्रसाद दा. वा 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 बहारदार ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि लिहिली पण फार अप्रतिम होती. मोठे आणि अमोल पाटलांसाठी एकदा टाळ्या वाजव्या. विरोधाभासाचा कळस होता हे स्किट म्हणजे कमाल. समीर तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. हळूहळू हळूहळू तू 96% पोचशील याची मला खात्री आहे. त्यामुळे तुला मनपूर्वक शुभेच्छा. तुझा वावर तुझा सेन्स ऑफ ह्युमर त्याची एक वेगळी गंमत आहे आणि ती हळूहळू तू इथे खुलशील याची मला खात्री आहे. तुला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. अप्रतिम सांघिक परफॉर्मन्स होता. विशेष कौतुक श्रमेश तुझं म्हणजे त्या चोराच्या चेहऱ्यावर पण जे भाव होते म्हणजे वेळप्रसंगी जेव्हा तुझं कौतुक होत होतं तेव्हा किंवा तू मध्येच एकदा लाजलास वगैरे त्या ब्रिलियंट जागा होत्या खूप आणि त्या इतक्या डेलिकेटली काढल्यास तू बाहेर की क्या बात आहे. वा 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 वा. आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक विशेष कौतुक कारण या अशा प्रकारच्या स्किटसाठी एक प्रकारचं टोकाचं कन्व्हिक्शन लागतं ते तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आणि त्या कन्व्हिक्शननी तुम्ही ते सादर केलं त्यामुळे त्याची मजा आली. म्हणजे लाजवाब बहारदार. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स खूप मजा आली. मोरे तुमचा ठहराव आजकाल जो वाढत चाललाय म्हणजे तुम्ही असे एक पोझिशन घेता मग डायलॉग येतो एकदम असा ठहरावनी सगळा डायलॉग डिलिव्हरी ते खूपच आवडतं मला फार भारी. श्रमेश तुझ्याकडे खूप जबाबदारी होती तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट वाक्य होती आणि एक समंजसपणा होता त्या वाक्यांमध्ये तो खूप सुंदर तू वेगळा काढलास आणि फारच सुंदर वाक्य डिलिव्हर केलीस. खूप महत्त्वाचा विषय होता आणि त्याला अशा प्रकारे फुलवलत अशा प्रकारे पोहोचवलत मजा आली. आणि मंडळी हास्याचं बहुमत असंच सिद्ध होत राहील. मात्र आता इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. हास्य जत्रा